आजच्या आधुनिक युगात समाजात मोबाईलचा वापर अत्यंत वाढला आहे. लोक मोबाईलमध्ये इतके व्यस्त झाले आहेत की एकमेकांशी बोलायलाही कोणाकडे वेळ उरलेला नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता तरुणांनी मोबाईलचा अतिवापर टाळून मैदानी खेळांकडे वळावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केलंय. येवला शहरातील गांधी मैदान गल्लीतील ओमकार धर्मरक्षक ग्रुपच्या वतीने नाना स्टार येथे आयोजित भव्य टर्फ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही स्पर्धा अत्यंत चुरशीच्या साखळी लीग पद्धतीने खेळवली जात असून 2 दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात स्थानिक संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम बक्षीस शिवसेना नगरसेवक गटनेते गणेश शिंदे यांच्याकडून, तर द्वितीय बक्षीस सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस सोशल मीडियाचे पत्रकार चेतन कोळस यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओमकार धर्मरक्षक ग्रुपचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेमुळे शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज येवला या ठिकाणी नाना टर्फ या ठिकाणी टर्फ क्रिकेट स्पर्धेचं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते गांधी मैदान गल्लीतील आपल्या येवले शहरातील धर्मरक्षक ओमकार ग्रुप तर्फे या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर ही स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. साखळी पद्धतीने खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेला प्रथम बक्षीस दिलेलं आहे ते गणेश भाऊ शिंदे यांनी, द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे ते सुनील भाऊ शिंदे यांनी. या ठिकाणी आज मी सांगू इच्छितो की हे जे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आज येवला ठिकाणी अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. त्या निमित्त कारणाने सर्व समाजातील घटक एका ठिकाणी येत आहे. आज आधुनिक युगात आपण वावरत असताना आपण पाहतो की एक मोबाईलचं युग या ठिकाणी आहे आणि आज समाज तरुण वर्ग आपण पाहतो ते एकमेकाशी अबोला धरलेला आहे. एकमेकाशी बोलायला कोणी तयार नाही. या मोबाईलच्या युगात तुम्ही पाहता अशा वेळेस खरोखरच या मैदानी खेळाची खूपच आवश्यकता निर्माण झालेली आहे. आज समाजात मोबाईलची, मी काही असं म्हणत नाही की मोबाईलची सुद्धा जीवनात आवश्यकता आहे, पण इतकी बी नाही की तुम्ही एकमेकाशी अबोला दर्शन, एकमेकाशी बोलणार नाही. आणि जागोजागी कट्ट्यावर जर पाहिलं तर मित्र परिवार एक ठिकाणी असतो, परंतु कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. सर्व आपल्या मोबाईलमध्ये दरका असतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस कोणाच्या घरात गेलं तर लॅपटॉपवर, टीव्हीवर मोठे बुजुर्ग लोक बी आज या वेळात सापडलेले आहे. तर अशा वेळेस मैदानी खेळाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आज ज्या वेळेस हे युवक बाहेर येतात, मैदानी खेळ खेळतात, त्यावेळेस मी सांगू इच्छितो की एक जय होतो आणि एक पराजय होतो. यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मैदानी खेळात उतरता मित्रांनो, युवकांनो, त्यावेळेस पराजय पचवायची सुद्धा एक माणसाला सवय लागते. कारण तुम्हाला पुढे भावी आयुष्यात जेव्हा जीवनात तुम्ही वावरत असतात त्यावेळेस अनेक पराजयाला समोर जावं लागतं. आज आपण समाजात पाहतो, अनेक ठिकाणी पाहतो, थोडासा पराजय झाला, कुठेतरी मार्क कमी पडले, कुठेतरी नापास झाला तर काही आयुष्य बर्बाद नसतं होत. मित्रांनो, मी तुम्हाला हृदयपूर्वक सांगू इच्छितो की मुलं हे मनुष्य जन्म हे आत्महत्या करतात मुलं. याला कारण म्हणजे तुम्ही मैदानावर येत नाही, खेळत नाही, एकमेकाशी सुसंवाद साधत नाही. अशा या गोष्टी टाळायसाठी आपल्याला अशा स्पर्धांचं नक्कीच आयोजन केलं पाहिजे. अशा स्पर्धा ज्यावेळेस भरवतो त्यावेळेस सर्व युवक तुम्ही क्रीडांगणावर येता, एकमेकाशी खेळता, एकमेकाशी संभाषण साधतात आणि कुठेतरी सुखदुःख एकमेकाला सांगतात. आणि या खेळात एक मी इंग्लिश मध्ये म्हण ऐकलेली आहे की नो पेन नो गेन. जोपर्यंत तुम्हाला वेदना होत नाही त्यापर्यंत तुम्ही उन्नती तुमची होणार नाही. आणि थोडीशी वेदना झाली तर कुठेतरी आत्महत्या करायची, कुठेतरी घाबरायचं, डिप्रेशन मध्ये जायचं. का होत आहे? कारण तुम्ही मैदानावर येत नाही, तुम्ही बाहेरचे खेळ खेळत नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ग्रुपचं नाव देखील धर्मरक्षक ओमकार ग्रुप आहे. धर्मरक्षक, धर्मो रक्षित रक्षित आहात. या ठिकाणी सांगतो धर्म आपलं रक्षण करतो. धर्म म्हणजे तरी काय? आपलं कर्तव्याचं पालन करणे हा धर्म आहे. ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध झालं, आपण पाहतो की 5 में से 1 भी नहीं मरा और 100 में से 1 भी नहीं बचा. याला कारण धर्म. धर्म आपल्या कर्तव्याचं पालन केलं पांडवांनी. तसंच युवकांनो, मी तुम्हाला या ठिकाणी मी आव्हान करतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्हाला लागलं नाही पाहिजे. आज कुठल्याही प्रकारचं गुटख्याचं व्यसन तुम्ही केलं नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारचे दारूचं सेवन तुमच्या जीवनात आलं नाही पाहिजे. आपण मैदानावर खेळत असताना तुम्ही दूध घ्या, तूप घ्या, चांगला आपलं हे येवला शहर हे पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं. कुठेतरी आपण खेळत असताना चांगला आहार घेतला पाहिजे. कुणी कुठलंही दुर्व्यसन केलं नाही पाहिजे. युवकांनो, आपल्या भारतात हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो, कुस्ती, मल्लविद्या, अनेक ॲथलेटिक्स तयार झाले, अनेक खेळाडू तयार झालेले. तुम्ही त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. जे कुठे
कुणी दुर्व्यसन केलं तर ते जीवनात पुढे जाऊ शकले नाही. तर आजच्या युवकांनी स्ट्रिक्टली आपल्या जीवनात अशी दुर्व्यसन नक्कीच नाही केली पाहिजे. असा आपला कोणी मित्र दुर्व्यसन करत असेल, गुटखा खात असेल, आपण त्याला प्रबोधन केलं पाहिजे. त्याचे जे दुष्परिणाम आहे आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. चांगल्या वस्तू का, चांगलं निरोगी आरोग्य बनवा आणि नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी वशाल. या टुर्नामेंटला जे यांनी सहभाग दिला, ज्यांनी आर्थिक मदत दिली आणि शारीरिक जे कष्ट घेत आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व युवकांना मी शुभेच्छा देतो. आणि फक्त टुर्नामेंट पुरतं किंवा याच्या पुरतं न खेळता तुम्ही रोजच खेळलं पाहिजे, रोज मैदानी खेळले पाहिजे. तुम्ही योगासनं केले पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे आणि मेडिटेशन बी केलं पाहिजे. आणि आपलं शरीराचं सौष्ठव जसं महत्वाचं आहे तसं तुमचं मानसिक सुंदरता, मानसिक आचार विचार बी खूप महत्वाचे आहे. आणि असे जर तुम्ही आचरण जीवनात ठेवलं तर नक्कीच युवकांना तुम्ही ज्या क्षेत्रात पुढे जाऊ इच्छिता त्या क्षेत्रात नक्कीच तुमची प्रगती होईल. आणि सर्वांना पुन्हा एकदा परत शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि माजी खासदार माननीय श्री समीरभाऊ भुजबळ यांचे विश्वासू सहकारी, खंदे समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय श्री दिलीप अण्णा खैरे हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे प्रथमच येवला शहरात आगमन होत आहे. रविवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नामदार भुजबळ साहेब संपर्क कार्यालय येवला येथे त्यांचा नागरी सत्कार व भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व गाव प्रमुख, बूथ प्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपला वसंतराव उत्तमराव पवार, विधानसभा अध्यक्ष, येवला लासलगाव मतदारसंघ. आमचे नेते माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचे निष्ठावान शिलेदार, आमचे मार्गदर्शक व पाठीराखे माननीय श्री दिलीप अण्णा खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष, जलसिंचन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक. संस्थापक चेअरमन लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था विखरणी. संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विखरणी. उपाध्यक्ष 38 गाव नळ पाणी पुरवठा योजना समिती येवला. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.